अरे राजन, ठीक आहेस ना राजन? आई, कमळीने किती केलंय आपल्यासाठी, त्याची परतफेड म्हणूनच देवानं कदाचित मला ही संधी दिली. ऋषी, तिला खरं सांगू, कमळीचे संस्कार, तिचा स्वभाव पाहिला ना की मला आणि आईला नेहमी असं वाटतं की माझी मोठी मुलगी अगदी कमळीसारखी साधी, हुशार आणि कर्तबगार असेल. माझ्या आईला खूप लढा लावला तिने. माझे बाबा सुद्धा कमळी घरी आली ना की कमाल खुश होतात. जी सगळ्यांच्या मदतीला धावून जाते, तिच्यासाठी मला आज काहीतरी करता आलं याचाच आनंद मला जास्त होतोय. आणि आई, तुला माहिती योगायोग काय आहे? कमळी आणि माझा ब्लड ग्रुप एकच निघाला. राजन, तू योगायोग म्हण किंवा काही म्हण, पण ही कमळी ना नक्कीच मागच्या जन्मात आपली कुणीतरी असणार. मी आलोच. बोल ग. राजन, कुठे आहेस तू? मी हॉस्पिटलमध्ये. बोल. ते सगळं राहू दे. राजन, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय रे. माझं, अनिकाचं आणि आईच्या अकाउंटचा काहीतरी इश्यू झालाय. कारण ऑनलाईन पेमेंट आम्ही ट्राय करतो, होतच नाहीये. रागिणी, मी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजे मी कुठल्या परिस्थितीत असेल तुला सांगायची गरज आहे? ह्यापेक्षा तुझा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो आपण नंतर बघू. ठेव फोन. ऐक, कट केला. काय गो? हे राजन, काय फोन का फेकून दिलास तू? काय झालं? राजन कुठे? हॉस्पिटलमध्ये येतो. तो काय? मला हेच कळत नाही की राजन हॉस्पिटलमध्ये करतोय काय. कश ए आई, काय? त्या कमळीचं रामनाम सत्य तर नाही झालं ना? तुझ्या तोंडात ना साखर पडो खरं. थांब जरा, बघते ना लेकीवर पुछपुछ विचारते. काका, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही अगदी वेळेत आलात, अदरवाईज गॉड नोस काय झालं असतं. वय सर, तुमचं लय उपकार झालं सर. आणि चुकून जरी आज कमळीला काही झालं असतं तर तिच्या आई राबासने काय तोंड दाखवलं असतं मी. राजन काका, पण तुम्हाला कसं कळलं की कमळीला ब्लडची गरज आहे? मला आईचा कॉल आला होता. अरे मला हे सोशल मीडियावरून कळलं. निंगीने रील करून टाकलं होतं ना, त्यावरूनच मला कळलं कमळीची काय अवस्था झाली आहे ते. कळल्यावर माझं तर अगदी काळजाचं पाणी पाणी झालं रे. मला क्षणभर काही सुचेच ना काय करावं. पण मग एकदम लक्षात आलं की राजनचाही बॉम्बे ब्लड ग्रुपच आहे म्हणून मग मी त्याला फोन केला. आता घाबरायचं काहीच कारण नाहीये. तुम्ही असे चेहरे पाडून बसू नका बरं. मला कल्पना आहे तुम्हा सगळ्यांसाठी कमळी किती महत्वाची आहे ते. तुम्ही काही काळजी करू नका, ती लवकरच शुद्धीवर येईल. हा राजन, तू जरा घरी जाऊन आराम करतोस का? मी बसतो इथे. तुम्ही दोघंही घरी जाऊन आराम करा, आम्ही आहोत ना इथे. नाही, कमळी शुद्धीवर येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. मी सुद्धा. एकाच वेळेला 3-3 अकाउंट अशी बंद होतात म्हणजे काय? ओरडणार नाही तर काय? नाही, काही मेसेजच येत नाहीये. काय फ्रीज झाले म्हणजे काय? कसं काय? आम्ही काही केलं नव्हतं. आत्तापर्यंत अकाउंट चालू होतं. हे झालं कसं मला सांगा, आणि कुणी केलंय हे? मग विचारावं लागेल म्हणून काय सांगताय? विचारा ना. इथे आमचं त्याच्यामुळे. चला ठेवा फोन. काय बोलणार याच्याशी? यू नो व्हॉट,
हे सगळं ना त्या मॅड आजीने केलंय. आय जस्ट नो इट. डेलिबरेटली केलंय तिने. आई, अजून एक बॅड न्यूज आहे. आता काय राहिलंय आणखीन? आता तर एक फुटकी कवडी नाहीये. आणि हा, बोल. ती कमळी जिवंत आहे. व्हॉट? ती जिवंत आहे? ती मेली नाहीये? हाऊ इज इट पॉसिबल? तिच्या बॉडीमधनं एवढं ब्लड गेल्यानंतर ती वाचू कशी शकते? हे बघ, मी स्वतः हॉस्पिटलमध्ये फोन केला होता. त्यांनी स्वतः सांगितलंय की ती वाचली, ती जिवंत आहे. अरे पण हे कसं शक्य आहे? अगं तिला काय तो कुठला तो ब्लड काय बॉम्बे. हा मग तो हवा होता, तो मिळत नव्हता. आणि ती बाहेर पोरं पण म्हणत होती की ती काळी निळी पडली म्हणून. तरी पण वाचली कशी काय? एक्झॅक्टली. तिला रक्त कोणी दिले माहिती तुला? कोण? राजन. काय? व्हॉट? डॅडने? हो. धन्य धन्य आहे तो राजन. खरंच धन्य आहे. काय म्हणावं अशा बापाला? या आपल्या लाडक्या लेकीला असा धाकात ठेवतो आणि तिला त्या गावच्या कमळीसाठी अगदी शरीरातनं रक्त काय देतोय. काय बोलू, संताप होतोय नुसता. आय कॅन नॉट बेअर दिस. मला ती मेलेली हवी होती. ती जिवंत कशी काय राहिली? आता ती जिवंत राहिली म्हणजे ती पुन्हा माझ्या डोळ्यासमोर येणार, पुन्हा कॉलेजमध्ये येणार, पुन्हा माझं लाईफ स्पॉइल करणार. तसं आम्हाला पण होतं, कळलं? काय हाय. ऋषी, आता कमळची तब्येत कशी आहे रे? बरी आहे. डॉक्टर म्हणालेत आता ती आउट ऑफ डेंजर आहे, पण अजून शुद्धीवर नाही आली आहे. चला, देवाची कृपाच झाली आणि राजन वेळेत पोचला. बरं, तू आज तिथेच थांबणारस का? नाही, बाकीचे लोक असतील ना तिथे तिची काळजी घ्यायला. मला वाटतं तू घरी ये आणि येऊन झोप जरा. हवं तर परत सकाळी जा. दमला असशील आता. नाही, मी थांबेन इथेच. बरं, ठीक आहे, पण जरा काळजी घे. बाय. मॅडमांचा फोन होता ना? घरी ये म्हणत असतील. जातोस का घरी? मी थांबतो इथे. साहेबा, मी आहे इथे. चहा घ्या थोडा. नको रे, इच्छा नाही. साहेबराव, तुम्ही? नको म्हणल्या, खरंच नको. का असं करायलाय दोघं पण? अहो, सकाळपासून बघालोय मी, रक्तासाठी किती पळापळ करायला लागलाय. पोटात आण पाण्याचा कण तर आहे का? असं करू नका. थोडा थोडा चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. अरे खरंच नको. साहेबराव, घेणार ना, तो माझा ऐकतो. तो घेणार, चहा घेणार म्हणजे घेणार. आणि आपल्या कमळीला शुद्ध आली ना की पोट भरून खाणार सुद्धा येतो. हा, मी निघेला चहा देऊन. हा घे. आणि तू पण काहीतरी खाऊन घे. हा. ये. चल.